इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर मी गोकुळ टिकाळे आणि आज आपण पाहणार आहोत डिप्लोमा फर्स्ट इयरचा जो बेसिक मॅथमेटिक्स सब्जेक्ट आहे त्यातील युनिट नंबर 1 अल्जेब्रा त्यातील चॅप्टर नंबर 1 लॉगरिथम याचा आपण लेक्चर नंबर 2 असणार आहे. तो लास्ट लेक्चरला आपण बेसिक लॉगरिथम काय आहे, एक्सपोनंट फॉर्म कसा असतो, लॉगरिथम फॉर्म कसा असतो, त्याचं कन्व्हर्जन कसं करायचं, टाइप्स ऑफ लॉगरिथम, प्रॉपर्टीज ऑफ लॉगरिथम आणि रूल्स ऑफ लॉगरिथम हे कन्सेप्ट आपण पाहिले होते. सो आज आपण त्यावर त्या कन्सेप्टचा यूज करून एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. सो जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्या फ्रेंड सोबत शेअर कराच आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करा, कारण की हा जो पूर्ण ज्यावेळेस चॅप्टर कम्प्लीट होईल त्यानंतर याची जी पीडीएफ आहे, नोट्स आहे, ते डायरेक्टली आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर अपलोड करण्यात येणार आहे. सो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका. सो आता आपण स्टार्ट करणार आहोत. काल काय काय बघितलं याची थोडीशी आपण रिव्हिजन करूयात आणि त्यानंतर आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायला घेऊयात. तर बघा काय बघितलं होतं आपण काल. बेसिक फॉर्म्युला बघितलं होतं. जनरल एक्सपोनंट फॉर्म असतो बेस पॉवर आणि आन्सर, म्हणजे ए पॉवर एन इज इक्वल टू आन्सर. त्याला आपण लॉगच्या फॉर्मॅटमध्ये कसं करतो, लॉग हा जो बेस आहे त्याला बी फॉर बेस, बी फॉर बॉटम, त्यानंतर आन्सरला लेफ्ट साईडला शिफ्ट करतो आणि पॉवरला राईट साईडला शिफ्ट करतो. सो हा होतो एक्सपोनंट फॉर्मचं कन्वर्जन कशामध्ये, लॉगरिथमिक फॉर्म मध्ये. तर हे आपल्याला समजून घेतलं होतं आपण. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं होतं की लॉगरिथमिक फॉर्मचं याच्यामध्ये कसं कन्वर्जन करायचं एक्सपोनंट फॉर्म मध्ये. त्याचे काही आपण एक्झाम्पल बघितले होते. दोन लॉग आहेत, एक आहे बेस 10 तो असतो कॉमन लॉगरिथम, एक आहे बेस ई तो असतो नॅचरल लॉगरिथम. ई म्हणजे इन्व्हर्स कॉन्स्टंट असतो. त्यानंतर आपण प्रॉपर्टीज बघितल्या होत्या. ए चा पॉवर जर 0 असेल, कशाचाही पॉवर 0 असेल त्याचा आन्सर 1 असतो, कशाचाही पॉवर 1 असेल तर त्याचा आन्सर तेच असतो, म्हणजे ए चा पॉवर 1 तर आन्सर एच येणार. हेच लॉगरिथमच्या फॉर्म मध्ये कसं येणार, लॉग 1 असेल, बेसला काही असू द्या, 1 2 3 4 एबीसीडी काही पण असू द्या, लॉग 1 असेल त्याचा आन्सर 0 येणार आहे. आणि इथले जे दोन नंबर जर सेम असतील ए ए 2 2 3 3 5 5 त्याचा आन्सर 1 असतो. हे आपण प्रॉपर्टीज बघितल्या होत्या. त्यानंतर नेक्स्ट रूल बघितले होते. तर मल्टिप्लिकेशन असेल, लॉग ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन असेल तर आपण त्याचे ऍडिशन करू शकतो, किंवा असं असेल लॉग एन प्लस लॉग एन तर आपण त्याला लॉग ब्रॅकेट एम इंटू एन लिहू शकतो. सिमिलर डिव्हिजनसाठी मायनस येणार, मल्टिप्लिकेशनसाठी प्लस येणार. नंतर पॉवर टू पॉवर असेल तर हा जो पॉवर आहे एन त्याला लॉगच्या आधी घेऊ शकतो, म्हणजे एन लॉग बेस ए एम होणार. आणि चेंज ऑफ बेसचा रूल काय आहे, वरची टर्म वरती, खालची टर्म खाली, फक्त इथं बेस घेताना ई आणि 10 द्यायचा नाही. तर हे आपण आतापर्यंत बघितलं होतं. त्यानंतर आपण एक काल एक्झाम्पल बी सॉल्व्ह केलं, लॉग 5 625. त्याचा शॉर्टकट काय बघा, इथे जर 5 असेल ना तिथे हा जो 625 हा 5च्या पॉवर मध्ये काहीतरी असला पाहिजे. तर आपण हे बघितलं होतं की 5 चा पॉवर 1 असेल तर 5 आन्सर येते, 5 चा पॉवर 2 असेल तर 2 वेळा गुणाकार, 5 इंटू 5 25, 3 असेल तर 3 वेळा 125, 4 असेल तर 4 वेळा 625, म्हणजे 625 ला रिप्लेस केलं 5 चा पॉवर 4 ने. बेस सेम आहे तर पॉवर सुद्धा कसा असणार, म्हणजे बेस इक्वल आहे तर पॉवर सुद्धा कसं असणार, इक्वल असणार. जर बेस इक्वल असेल तर पॉवर सुद्धा इक्वल, म्हणजे एक्स इज इक्वल टू 4 येणार. तर हा किंवा दुसरा जो फॉर्मॅट हा आपण नॉर्मल फॉर्म्युलाने सॉल्व्ह केलं, कसं लॉगला कन्वर्ट केलं आपण कशामध्ये, लॉगला कन्वर्ट केलं आपण एक्सपोनंट फॉर्म मध्ये. हा जो आहे एक्सपोनंट फॉर्म आहे, लॉग टू एक्सपोनंट फॉर्म एक्स कन्सिडर करून. दुसरा आहे ही शॉर्टकट मेथड, आपण असं पण सॉल्व्ह करू शकतो. आता तुम्हाला मी एक होमवर्कला एक्झाम्पल दिलं होतं, आपण याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूयात. ठीक आहे, याला कुठे ठेवू मी, थोडस छोटं करतो. ओके ओके ओके. ठीक आहे. आता बघा हा क्वेश्चन आहे लॉग बेस 3. पहिली स्टेप काय करू शकतो आपण, लॉग बेस 3 आणि इकडे आहे 81. याला रीड कसं करायचं, लॉग 81 टू द बेस 3 असं आपण रीड करू शकतो, किंवा लॉग बेस 3 81 असं म्हटलं तरी पण चालेल. ठीक आहे, तर याला आपण एक्स कन्सिडर करूयात. तर हा आहे आपला लॉगरिथमिक फॉर्म. याला मला कन्वर्ट कशामध्ये करायचंय, याला कन्वर्ट करायचंय एक्सपोनंट फॉर्म मध्ये. तर हा जो बेस असतो तो मी इथे लिहिणार 3. राईट साइडला काय असतो, पॉवर असतो. फॉर्म्युला आठवतोय का, लॉग बेस आन्सर आणि इकडे असतो पॉवर. याचं कन्वर्जन कसं असतो, बेस
इथे वरती पॉवर आणि राईट साइडला आन्सर. अशा प्रकारे कन्वर्जन असतं. याचं कन्वर्जन असं किंवा याचं कन्वर्जन असं. ठीक आहे. तर बेस किती आहे? लॉगच्या खालचा बी फॉर बेस, बी फॉर बॉटम 3 आहे. राईट साइडला पॉवर म्हणजे इथे किती येणार? एक्स येणार. इज इक्वल टू आन्सर किती आहे? 81 आहे. बरोबर का? लॉगरिथमचं कन्वर्जन कशात केलंय मी? लॉगरिथमचं कन्वर्जन केलंय मी एक्सपोनंट फॉर्म मध्ये, पॉवरच्या फॉर्म मध्ये. आता 81 इथं 3 आहे म्हणजे मला इथे पण 3 आणायचं आहे. 3च्या पॉवर मध्ये कितीतरी असणार, त्यावेळेस 81 येईल. तर बघूयात 3चा पॉवर 1 किती आहे? 3 असणार. 3चा पॉवर 2 किती येणार? 3 इंटू 3 म्हणजेच 9 येणार. 3चा पॉवर 3 किती येणार? 3 इंटू 3 इंटू 3 3 वेळा गुणाकार म्हणजेच किती येणार? 27. आणि 3चा पॉवर 4 किती येईल मग? 4 वेळेस 3 ची मल्टिप्लिकेशन 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 इज इक्वल टू 27 इंटू 3 म्हणजेच 81. त्याचा अर्थ काय? 81 ला मी 3 टू द पॉवर 4 लिहू शकतो. तर काय आन्सर येईल मग माझं? याचा आन्सर येईल 3चा पॉवर x, तर 3चा पॉवर किती? 4. तर मग काय आहे? बेस जर सेम असेल, बेस इक्वल असेल तर पॉवर सुद्धा इक्वल असतात. पॉवर इक्वल तर म्हणजे काय ना? 3 3 येणार. कधी एक्स इज इक्वल टू 4 हे आपला आन्सर असणार. आणि आपण एक्स कशाला कन्सिडर केलंय? आपण क्वेश्चनला एक्स कन्सिडर केलंय. तर क्वेश्चन काय आहे माझा? क्वेश्चन आहे लॉग 81 बेस 3 इज इक्वल टू आन्सर येणार 4. तर हे झालं माझं फायनल आन्सर. तर ही एक मेथड होती जी आपली नॉर्मल मेथड आहे. स्टेप बाय स्टेप आपण एक्स कन्सिडर करणार, मग त्याचं कन्वर्जन एक्सपोनंट फॉर्म मध्ये करणार आणि मग सॉल्व्ह करणार. आता नेक्स्ट काय करायचं? दुसरं एक ऑर मेथड सांगतो तुम्हाला की अल्टरनेट मेथड मध्ये आपण कसं सॉल्व्ह करू शकतो त्याला. हा जो लॉग 3 आहे 81 म्हणजेच आपल्याला माहिती पाहिजे इथे 3 आला म्हणजे इथे पण 3चा पॉवर काहीतरी पाहिजे. तर मग लॉग 3 81 आहे, तर यालाच मी कसं लिहितोय? लॉग 3 81 म्हणजेच किती आहे? 3चा पॉवर 4 आहे. हा जो 4 आहे याला मी आधी घेऊ शकतो पॉवरच्या रूल नुसार. कोणता रूल आठवतोय का? रूल कोणता होता? लॉग बेस ए, इथे काय घेतलं तुम्ही? एम, सपोज एन, तर आपण याला घेऊ शकतो एन लॉग ए एम असं आपण लिहू शकतो पॉवरवाला रूल. तर मग हा जो 4 आहे त्याला आपण लॉगच्या आधी घेऊ शकतो, लॉग बेस 3 आणि 3. तर नेक्स्ट काय येणार मग? थोडंसं खाली घेऊ का? नेक्स्ट काय येणार? इथे जर हा एक रूल बघितला होता आपण कोणता? लॉग ऑफ बेसला ए आहे आणि इथे पण सेम आहे, त्याचा आन्सर किती असतो? 1 असतो. याचा आन्सर किती येणार? याचा आन्सर किती येणार? 1 येणार. तर मग याचा आन्सर किती येईल? 4. आणि हे इकडे ऍज इट इज लॉग बेस 3 81 इज इक्वल टू 4. दोन्ही पण कशा आहेत? आन्सर सेम आहेत. बघा दोन्ही पण आन्सर कशा आहेत? सेम आहेत. आले लक्षात? समजले का सांगा? काही डाऊट, क्वेश्चन? रंजल, युवराज, तुषार, समर्थ, इथे लक्षात? काही इन्फॉर्मेशन लागेल का आपल्याला? ठीक आहे, चला आपण इकडे थोडं साईडला ठेवू त्याला. आय होप की तुम्हाला हे समजत असेल. ठीक आहे, चला आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. लॉग बेस 16 आणि 4. इथे 16 आहे म्हणजे मला इथे पण 16 पाहिजे. एकतर माझं शॉर्टकट मेथडने असं माइंड चाललं पाहिजे की इथे 16 आहे इथे पण 16 पाहिजे. जसं इथे 3 होता तर मग मी इथे पण 3 आणला. कुठे गेला? इथे 3 होता इथे पण 3 आणला 3चा पॉवर मध्ये. इथे 5 होतं तर मी इथे पण 5च्या फॉर्म मध्ये आणलो. ठीक आहे, सिमिलरली. तर मग आता कसं करू शकतो आपण याला? आपली आधी नॉर्मल मेथडने सॉल्व्ह करूयात. लॉग बेसला 16 इकडे 4 इज इक्वल टू एक्स. आधी बेस घेत असतो आपण 16, बरोबर का?
कुठे गेलं आधी बेस, नंतर पॉवर म्हणजे हा राईट साईडचा एक्स आणि आन्सर म्हणजे हे दॅट इज 4. ओके का? बेस 16 नंतर एक्स म्हणजे पॉवर आणि आन्सर 4. आता नेक्स्ट आहे हा, इथे 4 आहे म्हणजे मला इथे पण 4च्या टर्म मध्ये करायचं आहे. इथे 4 आहे आणि मला इथे पण 4च्या टर्म मध्ये करायचं आहे. तर 16 म्हणजे काय असतो? 4चा स्क्वेअर असतो. यालाच आपण असं लिहू शकतो 4चा स्क्वेअर आणि त्याचा पॉवर एक्स इज इक्वल टू 4. आता पॉवर टू पॉवर काय असतं बरं? आपण रूल मध्ये बघितलं असेल, रूल मध्ये नाही प्रॉपर्टीज मध्ये, पॉवर टू पॉवर जर असेल तर मल्टिप्लिकेशन होते. कुठे बघितलं होतं? चला दाखवतो एकदा तुम्हाला. पॉवर टू पॉवर आहे का कुठे लिहिलेलं आपण? पॉवर टू पॉवर नाही लिहिलेलं. लेट मी चेक. ठीक आहे, ठीक आहे, नाही लिहिलेला. चला मी समजून सांगतो काय आहे. जर इंडायसिस रूल आहे, हा ए टू द पॉवर एम आहे आणि त्याचा पॉवर एन आहे, तर काय होतं? हा ह्या एम आणि एन ची काय होत असते? मल्टिप्लिकेशन होत असते. ए टू द पॉवर एम आहे, त्याचा पॉवर एन आहे, तर एचा पॉवर काय होणार? एम इंटू एन होणार. तर मग इथे काय येणार? 4चा पॉवर 2x इज इक्वल टू 4. तर हा दोघांचा बेस कसा आहे? सेम आहे. 4 आहे, इथे 4 आहे. याचा पॉवर किती आहे? काहीच नाही दिसत म्हणजे तो किती असतो? 1 असतो. काहीच नाही म्हणजे पॉवर किती असतो? 1 असतो. तर बेस सेम आहे म्हणून पॉवर पण येणार सेम येणार. म्हणजे बेस इक्वल आहे तर पॉवर पण काय येणार? इक्वल येणार. बेस इक्वल तर पॉवर इक्वल, बेस इक्वल तर पॉवर इक्वल. म्हणजे काय येणार इथे मग? 2x इज इक्वल टू येणार याचा पॉवर 2x, याचा पॉवर 1, म्हणजेच x इज इक्वल टू किती येणार? 1/2 येणार. म्हणजेच कशाचं आन्सर येतं हे? बोला, कशाचं आन्सर आहे? एक्स म्हणजे काय घेतलंय आपण? एक्स म्हणजे घेतलेलं आहे क्वेश्चन. तर क्वेश्चन आपल्याला लिहायचं फक्त, बाकी काही नाही. थोडस इकडे घेतो मी. याला आपण फॉर्म्युले यूज केले. तर एक्स म्हणजे काय ना? एक्स म्हणजे ना लॉग बेस 16 4 इज इक्वल टू किती येणार आन्सर? 1/2. तर हे झालं माझं फायनल आन्सर. येतं एक लक्षात? सांगा. लॉग बेस 16 4 त्याला एक्स कन्सिडर केलंय, नंतर त्याचं एक्सपोनंट फॉर्म मध्ये कन्वर्जन केलं. हा बेस 16 पॉवर एक्स इज इक्वल टू आन्सर 4. 16 म्हणजेच 4चा स्क्वेअर असतो. पॉवर टू पॉवर मल्टिप्लिकेशन होते. बेस सेम आहे तर पॉवर सुद्धा सेम म्हणजेच इक्वल राहणार. 2x इज इक्वल टू 1, x इज इक्वल टू 1/2. अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. त्याचा शॉर्टकट पण आहे. शॉर्टकट कसं येईल हे बघा, सिंपल सांगतो. लॉग 16 जो आहे यालाच आपण कसं लिहू शकतो? लॉग 16 जो आहे त्यालाच मी असं लिहू शकतो लॉग 16 आणि हा 16 चा पॉवर 1/2. म्हणजेच काय आहे? पॉवर 1/2 म्हणजेच असतो रूट. सपोज हा रूट 16 आहे तर यालाच आपण असं लिहू शकतो 16 चा पॉवर 1/2. पॉवर 1/2 म्हणजे काय असतो? रूट असतो. तर मग झालं. मग काय बाकी? हा 1/2 आहे, याला पण या फॉर्म्युल्यानुसार, या प्रॉपर्टीनुसार लॉग एम चा पॉवर एन असेल तर तो पॉवर जे नाही तो लॉगच्या आधी घेऊ शकतो. म्हणजेच काय नाही ते हा 1/2 इथे आला, हा लॉग इथे आला 16 आणि इकडे 16. तर हे दोन्ही जर सेम असतील त्याचा आन्सर किती असतो? लॉग ए ए बेसला पण ए आणि पुढे पण ए असेल लॉगच्या, त्या आन्सर 1 असतो. त्या आन्सर किती येणार मग याचा? याचा आन्सर आहे 1/2. झालं, एवढंच आहे. शॉर्टकट मध्ये आपलं असा आन्सर लिहू शकतो.
बट अशा प्रकारचे आन्सर येण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल, सगळ्या प्रॉपर्टीज पाठ लागतील, त्यावेळेसच तुम्ही असं हे सॉल्व्ह करू शकतात, नाहीतर नाही येणार. म्हणलंय का? बोला, काही डाऊट क्वेश्चन? तुमची जी पहिली युनिट टेस्ट राहणार आहे त्यामध्ये यावर बरेचसे क्वेश्चन असणार आहेत आणि 1 महिन्यानंतरच पिंक कलरने लिहिलेलं नीट फिजिबल नाही होत. ओके, तर मी कलर चेंज करू, मग कोणता कलर करू? आन्सरवाला सर्च करू. आता होत आहे का विजिबल बघा. ठीक आहे, ओके, डन. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. ओके ओके ओके, बघा काय आहे. वापर आता 16 आलाय. म्हणजे बघा, एक नॉर्मल प्रोसेसने पटापट आपल्याला सॉल्व्ह करायचंय. नॉर्मल प्रोसिजर काय आहे आपली? आपण जो क्वेश्चन दिलाय त्याला एक्स कन्सिडर करायचं, म्हणजेच काय ना, लॉग बेस 16 आहे इंटू 64 आहे, तर हा असणार एक्स. हा जो बेस आहे 16 तो घ्या, हा जो एक्स आहे तो असतो पॉवर, तो घ्या, इज इक्वल टू 64 ला राईट साईडला पाठवा. तर हा काय झाला आपला? हा झाला आपला एक्सपोनंट फॉर्म. कोणता झाला? लॉगरिथम टू एक्सपोनंट फॉर्म. इथे 16 आहे, तर मग 16 म्हणजे किती असतो? 4 चा स्क्वेअर असतो, बरोबर. 64, 4 चा कितवा पॉवर 64 येईल? 4 चा पहिला पॉवर 4, 4 चा दुसरा पॉवर 4 इंटू 4 म्हणजे 16, 4 चा तिसरा पॉवर 4 इंटू 4 इंटू 4 म्हणजे किती येणार? 4 चौक 16, 16 चौक 64, 64, बरोबर आहे का? तर 64 ला मी कसं लिहू शकतो? 4 चा पॉवर 3 लिहू शकतो, 4 चा पॉवर 3. तर मग काय येणार इथे? पॉवर टू पॉवर मल्टिप्लिकेशन. कशा थ्रू? ए चा पॉवर एम आहे आणि त्याचा पॉवर एन आहे, तर आन्सर असतो ए चा पॉवर एम इंटू एन. आता हे तुम्हाला जर माहिती नसेल तर काय करा तुम्ही, आपला जो कोर्स आहे त्यामध्ये फाउंडेशन बॅच आहे, त्यामध्ये लॉ ऑफ इंडायसेस सर्व बेसिक शिकवलेलं आहे, सर्व लेक्चर अनलॉक आहे, त्याचा बेनिफिट घ्या आणि बेसिक पक्क करा. तर इथे काय येणार? 2x, इथे काय येणार? 4 चा पॉवर 3. आपला रूल काय आहे? बेस इक्वल तर पॉवर इक्वल, बेस इक्वल तर पॉवर इक्वल. तर मग बेस आहे 4 4 सेम आहे, तर पॉवर इक्वल होणार, म्हणजेच काय? 2x इज इक्वल टू 3. सो x इज इक्वल टू काय येणार? 3/2. आणि x म्हणजेच काय आहे? x म्हणजेच आहे, x म्हणजेच काय आहे? x म्हणजेच आहे लॉग क्वेश्चन, म्हणजेच काय? लॉग 64 बेस 16 इज इक्वल टू आंसर येणार 3/2. समजा काही बताओ, समजलं आहे का? काही क्वेश्चन डाऊट यामध्ये असेल तर विचारा, मी समजून सांगतो. बोला, काही क्वेश्चन डाऊट? सिंपल आहे. एक्स कन्सिडर केलंय, लॉगरिथमला एक्सपोनंट फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं, हा असतो बेस, हा असतो पॉवर, हे असते आन्सर. बेस पॉवर इज इक्वल टू आन्सर. सो मग 16 आणि 64 हे दोन्ही 4च्या टर्म मध्ये आहेत, 4च्या पॉवर मध्ये असतात. सो 60 म्हणजे 4 चा पॉवर 2, 64 म्हणजे 4 चा पॉवर 3. आणि त्यानंतर मग पुढे काय केलं आपण? पुढे केलेलं आहे आपण दोघांचा पॉवर सेम केला, दोघांचा बेस सेम केला 4 4. पॉवर काय होणार? इक्वल असणार. बेस सेम झाले तर पॉवर काय होणार? इक्वल. बेस सेम करतो मी, बेस सेम तर पॉवर इक्वल, बेस सेम तर पॉवर इक्वल. इकडे पण तसंच करायचं का? बेस सेम
आणखीन समजायला आपल्याला इझी जाईल. बापरे, कुठे गेला? हे आहे. ओके, ठीक आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. कोणतं एक्झाम्पल आहे? नेक्स्ट आहे आपल्याकडे एक्झाम्पल लॉग बेस 3 पॉवर 1/9. तर काय बघा इथे फर्स्ट स्टेप काय येणार, आपल्याला एक्स कन्सिडर करायचं आहे. लॉग बेस 3 इकडे येणार 1/9 इज इक्वल टू मी एक्स कन्सिडर करतो. तर बेस हा माझा 3 आहे, पॉवर माझा एक्स आहे, आन्सर हे आहे 1/9. ठीक आहे. तर 9 ला जर मी वरती घेतला, 9 ला जर वरती घेतला तर त्याच्या आधी आपण 9 म्हणजेच काय असतो, 9 म्हणजेच काय असतो, 3 चा स्क्वेअर असतो, बरोबर का? 3 into 3, 3 चा पॉवर 1, 3, 3 चा पॉवर 2 म्हणजेच 3 into 3 म्हणजेच किती येणार, 9 येणार. तर आपण काय करू शकतो मग इथे मी असं लिहू शकतो, 3 चा पॉवर x इज इक्वल टू 1/3 चा पॉवर 2. आता हा जो 3 चा पॉवर 2 आहे, हा जर न्यूमरेटरला आला तर त्याचा साइन चेंज होतं, किंवा न्यूमरेटरवरून जर डिनॉमिनेटर आला तरी सुद्धा साइन चेंज होतं. तर मग काय येणार इथे, 3 चा पॉवर x इज इक्वल टू 3 चा पॉवर -2. बेस इक्वल, बेस सेम झाला, बेस सेम, तर पॉवर इक्वल, पॉवर करायचं आहे इक्वल. तर बेस सेम आहे, त्यांचं पॉवर इक्वल होणार आणि डायरेक्टली आपल्याला एक्स चा आन्सर भेटणार. तर एक्स चा आन्सर काय आहे, एक्स चा आन्सर आहे -2, म्हणजेच एक्स म्हणजेच आहे log 1/9 बेस 3 इज इक्वल टू आन्सर येणार आहे -2. समजलं आहे का सांगा? काय केलंय आपण, एक्स कन्सिडर केलंय, लॉगरिथमला एक्सपोनेंट फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. हा जो बॉटमचा असतो तो असतो बेस, राईट साइडचा असतो पॉवर आणि 1/9 असतो आन्सर. बेस, पॉवर, आन्सर, त्यानुसार 9 ला मी 3 चा स्क्वेअर लिहिला, त्याला न्यूमरेटरला घेऊन आलो तर साइन काय होतं, चेंज होतं. डिनॉमिनेटर टू न्यूमरेटर आला किंवा न्यूमरेटर टू डिनॉमिनेटर आला तर साइन काय होत असते, चेंज होत असते. तर हे आपला राहील फायनल आन्सर. ओके का? बोला ओके असेल तर आपण पुढचं एक्झाम्पल घेऊयात. सोपं असतं बघा, फक्त कसं आहे, तुम्हाला सुरुवातपासून समजणं गरजेचं आहे. समजायला लागलं तर सर्व समजतं. जर तुम्ही दुर्लक्ष केलं, इग्नोर केलं तर मग आणखीनच गोष्ट अवघड होत चालते. जसं जसं तुम्ही टाइम स्पेंड करताल, सुरुवातीला प्रत्येक गोष्टी अवघड असते, डिफिकल्ट असते, सगळ्यांसाठी असते. बट जसं जसं आपण टाइम स्पेंड करतो तसं तसं गोष्टी सोप्या व्हायला लागत असतात. त्यामुळं दररोज अभ्यास करा. चला तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, हा खूप सोपा आहे बघा. आता हा तर रूल माहित असेल ना तुम्हाला, किती वेळा झाल्याचा लॉग बेसला ए आहे, इथे पण ए आहे, त्याचा आन्सर 1 असतो. मग इथे याचा आन्सर काय येणार आहे, लॉग बेसला 9 आहे, हा लॉग बेस 2 आणि इकडे 2 आहे, याला एक्स कन्सिडर केला मी, तर इथे काय येणार, लॉग बेसला 9, याचा आन्सर येईल 1 इज इक्वल टू एक्स. आणि आणखीन एक आपल्याला रूल प्रॉपर्टीज माहिती आहे, लॉग 1 आहे, बेस काहीही असू द्या, त्याचा आन्सर किती असतो, 0 असतो. त्याचा आन्सर किती येणार, 0. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती, 0. आणि एक्स म्हणजेच काय आहे, एक्स म्हणजेच आपला क्वेश्चन आहे. क्वेश्चन इज इक्वल टू काय येणार, 0. क्वेश्चन इज इक्वल टू येणार 0. हे झालं आपलं आन्सर. समजा का, बोलो.
अभी समझना चाहिए आपको, बहुत एग्जाम्पल हो चुके हैं। अब थोड़ा सा डेंजर एग्जाम्पल, थोड़ा सा डिफिकल्ट एग्जाम्पल समझ के लेते हैं कैसे सॉल्व करना है। ठीक है, तो क्या करें बताओ। तो पहला स्टेप है जो अपन करते हैं अभी तक आए हैं वही करेंगे। इसको एक्स कंसिडर करते हैं। लॉग स्मॉल एल लिखो, कैपिटल एल लिखो, कुछ फर्क नहीं पड़ता है, फिर भी मैं स्मॉल एल लिखता हूँ। तो 2√3 और यहाँ पे 12 है। 2√3 बेस को है इज इक्वल टू 10r x येणार। तर मग पुढची स्टेप काय, आधी बेस घ्या, बेस म्हणजे काय आहे 2√3, नंतर पॉवर घ्या, पॉवर आहे x, नंतर आन्सर घ्या, आन्सर आहे 12। याच्यासारखंच केलं, कुठे गेला याच्यासारखंच, आधी बेस घेतला, नंतर पॉवर घेतला म्हणजे x आणि नंतर आन्सर घेतलं 12। आता पुढे काय करायचं आहे, तर सिंपल बघा, आतापर्यंत जेवढे पण एक्झाम्पल बघितले, इथं 3 चा पॉवर x आहे, तिथे 3 आहे, तिथे पण 3 आला पाहिजे, इथे 4 आहे, इथे पण 4 आला पाहिजे। इथे जर 2√3 आहे, तर 12 च्या ऐवजी पण आपल्याला काय करायचंय 2√3 आणायचं। कसं आणायचं बघा, तर 12 म्हणजेच काय आहे, 12 म्हणजेच आहे 4 इंटू 3, 4 इंटू 3 किती 12। देन हा जो आहे यालाच आपण कसं लिहू शकतो, कसं लिहू शकतो सांगा मला। 2√3 मध्ये आणायचं आहे, तर रूट एक्स असेल आणि त्याचा जर स्क्वेअर असेल तर त्यालाच हा रूट आणि हा स्क्वेअर हा काय होत असतो, कॅन्सल होत असतो, तिथे राहतं फक्त काय एक्स। रूट आणि स्क्वेअर हे दोन्ही अपोजिट असते, दोन्ही नेहमी कॅन्सल होतात, तर राहणार काय एक्स। तर 4 लाच आपण कसं लिहू शकतो, आता 4 लाच मी लिहू शकतो 2, याला केलं मी √3 आणि याचा जर स्क्वेअर केला, त्याला जर सिम्प्लिफाय केलं तर कसं होईल बघा, 2 चा स्क्वेअर 4 इंटू रूट आणि 2 कॅन्सल होईल, 3 पुन्हा 3। तर याला फक्त ऍडजस्टमेंट केली, 4 म्हणजे 2 चा स्क्वेअर आणि 3 ला √3 चा स्क्वेअर केला, म्हणजे इथे जो नंबर आहे तोच इथे आणला, इथे जो नंबर आहे तोच इथे आला। तर इथे काय होणार मग, आता इथे येणार 2√3 चा पॉवर x इज इक्वल टू 12 म्हणजेच काय आहे 2√3 इंटू म्हणजेच 2√3 डायरेक्ट लिहू शकता तुम्ही, किंवा इथे इंटू लिहिलं तरी पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे। त्याचा पॉवर किती येणार 2, दोघांचा पण बेस सेम, बेस सेम, तर पॉवर इक्वल, पॉवर काय करायचे इक्वल करायचे आहे। तर मग एक्स आन्सर किती येणार, एक्स आन्सर येणार 2, आणि एक्स म्हणजेच काय आहे, एक्स म्हणजे आहे आपला क्वेश्चन। पुन्हा एकदा समजून सांगतो बघा, थोडंसं समजायला अवघड वाटू शकतं तुम्हाला, पण समजून घ्या। 12 जो आहे, 12 जो आहे, 12 ला आपण स्प्लिट केलं 4 इंटू 3 मध्ये, 4 म्हणजे 2 चा स्क्वेअर असतो, आणि 3 ला √3 इंटू √3 किंवा √3 चा स्क्वेअर पण आपण करू शकतो। तर याला जर असं लिहिलं 2 इंटू √3 आणि त्याचा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4 येईल आणि √3 आणि रूट आणि 2 पॉवर 2 कॅन्सल होईल, तर 3 राहील फक्त, तर वापस 4 इंटू 3 येणार। तर मग त्याच्याऐवजी आपण लिहिलं 2√3 पॉवर 2, हे दोन्ही सेम आले, बेस इक्वल आहेत, सेम आहे, तर पॉवर इक्वल होणार, x इज इक्वल टू 2, तर हा झाला आपला आन्सर। तर हे होते आपले काही क्वेश्चन, तुमच्या बुकमध्ये हे सर्व क्वेश्चन दिलेले आहेत, त्यातलेच क्वेश्चन घेतलेले आहेत, सर्व क्वेश्चन झाले त्या टाईपचे। आता नेक्स्ट आहे आपल्याला जो रूल यूज केला आपण, कोणते रूल, सपोज लॉग ऑफ बेस ए एम इंटू एन आहे, त्याला कसं लिहू शकतो आपण, याला लिहू शकतो आपण लॉग ऑफ बेस ए एम प्लस लॉग ऑफ बेस ए एम, असा असेल तर असं लिहिता येतो, असं असेल तर असं लिहिता येतो, ठीक आहे। याचं कन्वर्जन इकडे करा, याचं कन्वर्जन इकडे करा, कसंही करू शकता। नंतर हा झाला प्रोडक्ट रूल, दुसरा आहे डिव्हिजन रूल। डिवाइड जर असेल तर आपण काय करू शकतो, त्याला लॉग बेस ए एम मायनस लॉग बेस ए एम, हा झाला डिव्हिजन रूल।
नंतर पॉवरचा रूल बघितलं होतं आपण. तर एन ला आपण लॉगच्या आधी घेऊ शकतो. आणि नंतर बेसचा रूल बघितला होता आपण, लॉग बी ए. तर कसं करणार, लॉग लॉग वरची टर्म वरती, खालची टर्म खाली. तर हे आपण 4 रूल बघितले होते. आता हे रूल आपल्याला इथे या एक्झाम्पलला यूज करायचे आहेत. चला आता आपण सॉल्व्ह करूया. असेच ठेवतो थोड्या वेळ. चला क्वेश्चन काय आपला, क्वेश्चन आहे लॉग 3, लॉग 5, लॉग 4. ठीक आहे. तर मग लॉग 3 प्लस लॉग 5 मायनस लॉग 4 आहे. तर आधी बेरीज आहे, ऍडिशन आहे, त्याला मी मल्टिप्लिकेशन मध्ये घेऊ शकतो. म्हणजेच काय, लॉग जर कॉमन काढला मी, लॉग जर कॉमन काढला तिथे काय येणार, 3 × 5 येणार. मायनस हा लॉग 4 तसाच ठेवा. आधी फक्त आपण फर्स्ट ऑपरेशन करूयात. ऍडिशन असेल लॉगच्या मध्ये, लॉग कॉमन काढत तर काय होते, m × n होतं, म्हणजे 3 × 5 होणार. तर हा किती येईल मग, हा येणार लॉग 15 मायनस लॉग 4. आता मायनस आला म्हणजे हा वाला मायनस असेल तर आपण डिवाइड करतो. म्हणजेच काय येणार आन्सर, लॉग 15 डिवाइड बाय 4. 15 डिवाइड बाय काय ना 4. तर हे झालं तुमचं आन्सर. आले लक्षात, सांगा. काही क्वेश्चन डाऊट असेल तर विचारा. काय केलंय बघा, सिंपल आहे. लॉग 3 लॉग 5 मायनस लॉग 4 होता, ऍडिशन होती तर मल्टिप्लिकेशन येणार. बाकी हा निगेटिव्ह वाला तसाच ठेवला मी. 3 × 5 15 झाला, मायनस लॉग 4. आता हा मायनस असल्यामुळं आपण काय करणार, लॉगच्या मध्ये, दोन लॉगच्या मध्ये जर मायनस असेल तर m डिवाइड बाय n करतो, म्हणजे डिव्हिजन लॉग करतो. सो हा 15 डिवाइड बाय 4 झाला. याला तुम्ही असं कन्वर्ट करू शकता किंवा याला असं कन्वर्ट करू शकता, कसंही चालतं. ओके. आता नेक्स्ट बघूयात. इथे पण सेमच प्रोसिजर करायची. याला खाली घेतो असं आणि हे जे रूल आहेत ते इकडे घेतो. ठीक आहे. चला त्याचे कसं सॉल्व्ह करायचं आहे बघा. सिमिलर डायरेक्टला ते इक्वल टू लिहितो मी. ठीक आहे. ह्या दोन मधून काय करायचंय, लॉग कॉमन काढायचं पहिल्या टर्म मधून. तर काय येणार, 2/3 पहिली टर्म इंटू दुसरी टर्म 4/5 मायनस हा तसाच ठेवा लॉग 8/15. तर मग आता पुढची स्टेप बघा काय, त्याचं मल्टिप्लिकेशन कशी करायची. मल्टिप्लिकेशन जर असेल इथे मध्ये, जर मल्टिप्लिकेशन असेल तर न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन सेपरेट आणि खाली डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन सेपरेट. म्हणजेच कसं आहे ना, 2 × 4 8 आणि 3 × 5 15 मायनस लॉग 8/15. अरे हे तर सेम आले, हे सेम आले म्हणजे काय येणार आन्सर, 0 येणार. 1 - 1 काय येत असतो, 0 येत असतो. x - x काय येत असतो, 0 येत असतो. तर लॉग 8/15 मायनस लॉग 8/15 नंतर काय येणार, 0 येणार आहे. झालं, संपलं. एवढंच होतं क्वेश्चन, खूपच सिंपल होता. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. चला हा थोडासा इंटरेस्टिंग वाटतोय. बघा कसं सॉल्व्ह करायचं आहे. 1/2 आहे. इथे कोणता रूल वापरणार आपण, हा वाला. हा जो n आहे आपण m च्या वरती लिहू शकतो असा. हा जो 1/2 आहे 16 च्या वरती लिहू शकतो. म्हणजेच काय येणार, 1/2 लॉग 16 जो आहे. चला आधी मी आधी लिहितो आणि नंतर मग पुढची स्टेप करूयात आपण.
तर याला आपण कसं लिहू शकतो, लॉग 16 हा जो 1/2 आहे इकडे पॉवरला लिहू शकतो मी 1/2 प्लस लॉग 27 आपण काय करू शकतो, मी पॉवरला लिहू शकतो 1/3. आता पॉवर 1/2 म्हणजेच काय असतो, रूट असतो. 16 1/2 म्हणजेच काय असतो, रूट 16 असतो. म्हणजेच काय आन्सर येणार, 4 आन्सर येणार. तिथे किती आन्सर येईल मग, लॉग 4. आणि पॉवरला जर 1/3 असेल तर त्याला म्हणतात क्यूब रूट. तो काय असतो, क्यूब रूट. तर कॅल्सी मध्ये तुम्ही डायरेक्टली करू शकतात, किंवा क्यूब रूट 27 आहे तुम्हाला माहित पाहिजे किती असणार आन्सर, 3 असणार. तिथे लॉग किती येणार, 3. तर इथून लॉग कॉमन काढा. लॉग कॉमन काढलो काय येणार, प्लस आहे, प्लस असलो काय असतं, मल्टिप्लिकेशन. म्हणजेच काय येणार, लॉग 4 इंटू 3. 4 इंटू 3 म्हणजेच आन्सर काय येणार, लॉग 12. हे झालं तुमचं फायनल आन्सर. समजे का. तर तुमचा क्वेश्चनचा आन्सर आहे फायनली लॉग 12. तर पुन्हा एकदा मी प्रॉपरली लिहितो, इक्वल टू लॉग 12. हा जो पॉवर आहे त्याला आपण, हा जो सुरुवातीचा नंबर आहे 1/2 त्याला पॉवरला घेऊ शकतो रूल नंबर 3 नुसार. सिमिलरली इथे पण 1/3, 27 चा पॉवर 1/3 केला, तो 16 चा पॉवर 1/2 म्हणजेच रूट 16, रूट 16 म्हणजेच 4 असतो. 27 चा पॉवर 1/3 हे कॅल्सीवर सुद्धा तुम्ही करू शकतात, म्हणजेच कॅल्क्युलेटरवर. त्याचा आन्सर 3 येईल. बाकी करा. नंतर प्लस आहे, तर आपण लॉग कॉमन काढलं, मल्टिप्लिकेशन होणार, 4 इंटू 3 म्हणजे लॉग 12. हे झालं तुमचा फायनल आन्सर. आता नेक्स्ट काय आहे का, ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. हा एक क्वेश्चन. तर मग हा आहे 3 लॉग बेस 10 टू, चला याला कसं सॉल्व्ह करायचं बघा. इज इक्वल टू करतो मी 3, हा जो 3 आहे याला वरती घेऊ शकतो, म्हणजेच काय ना, लॉग बेस 10 2 चा पॉवर 3 मायनस हा 1/2 इकडे घेऊ शकतो 36 च्या पॉवरला, म्हणजे तिथे येणार 36 चा पॉवर 1/2 आणि प्लस काय आहे 1 आहे. काय केलंय बघा मी, हा जो 3 आहे हा 3 इकडे घेऊ शकतो ते 2 च्या पॉवरला. हा जो 1/2 आहे हा इकडे घेऊ शकतो. कसा, कोणता फॉर्म्युला आहे, लॉग बेस ए एम चा पॉवर एन असेल तर एन ला आपण इकडे घेऊ शकतो ना, असं. तर याचं कन्वर्जन मी यामध्ये केलं, 3 चा 2 चा क्यूब मध्ये केला आणि 1/2 ला 36 च्या पॉवर मध्ये केला. ठीक आहे. तर मग आता नेक्स्ट काय येईल बघा, 2 चा पॉवर 3 किती येणार, तो 2 चा पॉवर 3, 2 चा पॉवर 3 असतो 8, 2 इंटू 2 इंटू 2 8 मायनस लॉग बेस 10 36 चा पॉवर 1/2. हे कॅल्क्युलेट करू शकतात तुम्ही, किंवा रूट 36 तुम्हाला माहिती असेल तर 6 आन्सर येणार याचं, प्लस 1. आणि मग इथे काय येणार, मायनस आहे, लॉग जर कॉमन काढला डिव्हिजन रूल नुसार काय येणार, 8/6 येणार, प्लस 1. आणि हेच तुमचं फायनल आन्सर राहणार. हेच काय राहणार, तुमचं फायनल आन्सर राहणार आहे. लॉग बेस 10 8/6 प्लस 1, किंवा इथे तुम्ही कॅल्सीमध्ये व्हॅल्यू पुट करून जे आन्सर येईल कॅल्सीमध्ये प्लस 1 करू शकतो, किंवा असंच लिहिलं तरी सुद्धा चालेल, एवढं लिहिलं तरी सुद्धा चालेल. तर हे होते आजचे काही क्वेश्चन. आता आपण नेक्स्ट लेक्चरला, हा थोडासा मोठा क्वेश्चन आहे तर आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया, त्यासोबत बाकीचे पण आणखीन काही क्वेश्चन असतील तर ते पण आपण
घेऊयात. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा. बाकी भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये.